आणि तुम्ही सुरक्षितपणे राऊंड 2 मध्ये जाऊन चांगल्या कॉलेजसाठी ट्राय मारू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला तुमची पहिलीच चॉईस प्रेफरन्स नंबर 1 मिळाली, तर ती सिस्टममध्ये ऑटो फ्रीज करते. तिथे तुम्हाला ॲडमिशन घ्यावाच लागेल, नाहीतर तुम्ही थेट कॅपच्या प्रोसेसमधूनच बाहेर फेकल्या जाल. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही प्रेफरन्स नंबर 1वर अमरावतीचं आता हे कोणती एक कॉलेज पकडा, आता तक्षशिला महाविद्यालय अमरावती तुम्ही सिलेक्ट केलंय आणि तेच तुम्हाला लागलं, पण ते तुम्हाला नको होतं. तर तुम्हाला एवढं लक्षात ठेवावं लागणार, कारण की तुम्ही ते प्रेफरन्स नंबर 1वर सिलेक्ट केला आणि 1वरचंच कॉलेज तुम्हाला जर भेटलं, तर तुम्हाला तिथे ॲडमिशन करावीच लागणार. भलेही तुम्ही बेटरमेंटसाठी नंतर सेकंड राऊंड 2 मध्ये कॉलेज बदलू शकता, पण तुमचं जे प्रेफरन्स नंबर 1 आहे, जर तेच तुम्हाला लागलं, तर तिथे तुम्हाला ॲडमिशन घ्यावीच लागणार. नंतर राऊंड 2 जसा येणार, तिकडे तुम्ही बेटरमेंट जर सिलेक्ट केलेलंच असणार याच्यात, तर मग तिकडे जे कॉलेज लागलं, मग तुम्हाला हे ॲडमिशन तिकडे शिफ्ट करावी लागणार असं. तरी मला याची डिटेल माहिती नाही. मी तुम्हाला परत डिस्क्लेमर देतो. तुम्ही बाकी दुसऱ्यांकडून पण याची डिटेल माहिती घ्या. आणि एक केस 3 बनते आपल्याजवळ, की राऊंड 1चा फॉर्म आपण भरलाच नाही तर. तर आपण अमरावती युनिव्हर्सिटीचे फक्त 2 कॉलेज आपल्याला दिसत आहे सध्या राऊंड 1 मध्ये आणि आपण ते कॉलेज जर आपल्याला पाहिजे नसल्यानं आपण फॉर्मच भरला नाही, तरीही काळजी करायची गरज नाही, मला जितकं माहिती आहे तेवढं. कारण की आपलं इयर काही वेस्ट होणार नाही. आपण डायरेक्ट सेकंड राऊंडमध्ये नवीन फॉर्म भरू शकतो. पण माझी ॲडवाईस अशी आहे, की सध्या जे 2 कॉलेजेस दिसत आहेत, ते भरून टाका. जर अलॉटमेंट जर मिळालं तुम्हाला, तर मग बेटरमेंट ऑप्शन तर आहेच आपल्याजवळ. ते बेटरमेंट ऑप्शन चूज करा. जेणेकरून राऊंड 2 मध्ये जेव्हा अमरावतीचे बाकी कॉलेजेस ॲड होतील, तेव्हा तुम्हाला स्विच करता येईल कॉलेजमध्ये. हे पण करायच्या आधी सर्वात पहिल्यांदा 9 तारखेपर्यंत वाट बघा. कारण की 9 तारखेपर्यंत जर बाकीचे कॉलेज आले, तर मग तुम्हाला काहीच करायची गरज नाही. जे कॉलेज तुमच्या आवडीचं असणार ते डायरेक्ट सिलेक्ट करा. तर हा होता आजचा व्हिडिओ. आणि परत एकदा डिस्क्लेमर, की माझ्याकडे याची डिटेल इन्फॉर्मेशन नाही. डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला CET साईटवर किंवा कोणी यामधला खूप एक्सपिरियन्स होल्डर असणार त्याच्याकडनंच मिळणार. फक्त मी एक आयडिया दिला तुम्हाला, की काय काय होऊ शकते. तर थँक यू व्हेरी मच.